बघायला गेलं तर धैर्यशील माने आता 943 मतांनी लीडवरती आहेत आणि सत्यजित आबांच्या पेक्षा राजू शेट्टीने आत्तापर्यंत घेतलेली मतं आहे ती 1,63,000 मतं आहेत। धैर्यशील मानेंनी जवळपास 2,31,137 मतं घेतलेली आहेत आणि सत्यजित आबांनी बघायला गेलं तर 2,30,194 मतं घेतलेली आहेत। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। दर्शको नमस्कार, चर्चा आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये बघायला गेलं तर शाहू महाराज आघाडीवरती आहेत, लीडसुद्धा चांगलं घेतलेलं आहे आणि वनवे निकाल अद्यापसुद्धा दिसत नाही, कारण अजून बरंच मतमोजणी अजून बरीच व्हायची आहे। पण हातकणंगलेमध्ये जर का बघायला गेलं तर हातकणंगलेमध्ये चुरशीचं मतदान सुरू आहे। बघायला गेलं तर धैर्यशील माने आता 943 मतांनी लीडवरती आहेत आणि सत्यजित आबांच्या पेक्षा, आणि राजू शेट्टींच्या पेक्षा जवळपास बघायला गेलं तर राजू शेट्टीने आत्तापर्यंत घेतलेली मतं आहे ती 1,63,000 मतं आहेत। धैर्यशील मानेंनी जवळपास 2,31,137 मतं घेतलेली आहेत आणि सत्यजित आबांनी बघायला गेलं तर 2,30,194 मतं घेतलेली आहेत। हातकणंगलेमध्ये झालेली ही तिहेरी लढत वंचित फॅक्टर एवढा काय यावर्षी चाललेला नाही आहे। अजूनसुद्धा कार्यकर्त्यांच्यामध्ये धाकधूक सुरू आहे की नेमकं काय होणार, बाजी पलटणार का, आणि सत्यजित आबा की धैर्यशील माने। काही वेळेला जसजशा फेऱ्या होत जातील तसं सत्यजित आबा लीडवरती जातात, धैर्यशील माने लीडवरती जातात। लीड बघायला गेलं तर पहिला 4,000चं होतं, 3,000चं होतं सत्यजित आबांचं। आता मात्र धैर्यशील माने लीडवरती आहेत, 1,000 ते 1,500 लीड घेत आहेत। परत सत्यजित आबा 44 लीड, 45 लीड, अशा पद्धतीनं वर खाली होणारी ही लढत आहे। हातकणंगले लोकसभा आत्ता बघायला गेलं तर ट्रेंडिंगवरती आहे। खरं बघायला गेलं तर काय होणार या तिहेरी लढतीमध्ये, राजू शेट्टी एकंदरीत बघायला गेलं तर पूर्णपणे मागं पडलेले आहेत आणि खरी लढत जी आहे ती धैर्यशील मानेंनी सत्यजित आबा यांच्यामध्ये झालेली आहे। जवळपास 5.5 ते 6 लाख मतदान अजून या मतदारसंघामधलं, या फेऱ्यांच्यामधलं अजून मोजायचं बाकी आहे। अजूनसुद्धा ट्रेंड काय आहे, कल कुणाच्या बाजूने हे अद्यापही डिक्लेअर झालेलं नाही। मात्र कोल्हापूरमधला ट्रेंड जवळपास बघायला गेलं तर शाहू महाराजांच्या बाजूनं झुकता आहे। KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन मिलिंद कांबळेसह मी अभिजित, धन्यवाद। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।